नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड। कंबाईन ग्रुप सी 2023 चा निकाल लागल्यानंतर आता 21,000 प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे स्किल टेस्ट साठी, ज्यामध्ये जे 6 संवर्गाचे विद्यार्थी आहेत। सो पाठीमागच्या व्हिडिओला कमेंट मध्ये बघितलं तर बऱ्याच जणांचे प्रश्न असे आहेत की सर याच्यानंतर वेटिंग लिस्ट लागणार का। आता एमपीएससी मध्ये वेटिंग लिस्ट कशी लागते, कधी लागते, त्यांची निवड कशी केली जाते, किती महिन्यानंतर वेटिंग लिस्ट कंप्लीट होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सध्या तर जो निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या आधारावरती पुढील जी प्रोसेस म्हणजे तुमची स्किल टेस्ट कधी असू शकते, डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असू शकतं आणि फायनल रेकमेंडेशन लिस्ट ज्याला आपण शिफारस यादी म्हणतो ती कधी लागणार आणि त्याच्यानंतर मग तुमची वेटिंग लिस्ट मधून विद्यार्थ्यांची निवड कशी होणार आहे, ह्या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। एक केस स्टडी मी तुम्हाला 2022 यामध्ये दाखवणार आहे। 2022 ची ग्रुप सी ची मराठी इंग्लिश क्लर्क ची शिफारस यादी आणि वेटिंग लिस्ट कशी लागली ते पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला। बघूया की वेटिंग लिस्ट लागणार का, हा महत्त्वाचा हेडिंग मी त्याला दिलेला आहे। बघा वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे, स्किल टेस्ट नंतर लागेल की अगोदर आणि रेशो किती घेतलाय, याचं थोडक्यात उत्तर द्यायचं म्हटलं तर तुमची वेटिंग लिस्ट कधी लागते तर ही वेटिंग लिस्ट तुमची स्किल टेस्ट नंतर लागेल की अगोदर याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे। डीव्ही नंतर तुमची लागणार आणि त्यातली त्यात फायनल रेकमेंडेशन झाल्यानंतर तुमची ही लिस्ट लावली जाणार आहे वेटिंगची। आता वेटिंग लिस्ट लावली जाते का हा पण प्रश्न आहे। एमपीएससी मध्ये वेटिंगची लिस्ट लावली जात नाही। का करतात, मग कसं करतात पुढे सिलेक्शन ते पण मी तुम्हाला सांगतो। रेशिओ तुम्हाला एकाच इथे घेतलेला आहे। सो जे 6 प्रवर्गाचे विद्यार्थी असतील, उदाहरणार्थ जे विद्यार्थी दिव्यांग असतील, जे विद्यार्थी माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, अनाथ आहे आणि अंशकालीन, हे 6ही प्रवर्गाला इथे स्किल टेस्ट नाहीये पण घेतलेले उमेदवार मात्र एकाच आहे। त्यामुळे त्यांनी पण असं समजायचं नाही की आपलं फायनल सिलेक्शन झालंय। डीव्ही नंतरच फायनल रेकमेंडेशन लिस्ट लागेल आणि तेच तुमचं फायनल सिलेक्शन असतं। आता बघूया आपण पुढे वन बाय वन। बघा वेटिंग लिस्ट कुठे लागते, तुम्ही जर एमपीएससीच्या वेबसाईटला गेला तर एमपीएससीच्या वेबसाईटला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये रिझल्ट नावाचा चॅप्टर आहे। रिझल्ट वरती क्लिक केलं की तुम्हाला हे सगळे ऑप्शन समोर येतात। रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन, मेरिट लिस्ट, फायनल रेकमेंडेशन लिस्ट, ही आहे फायनल रेकमेंडेशन लिस्ट। ही लागली म्हणजे तुमचं सिलेक्शन फायनल झालंय, त्या लिस्ट मध्ये नाव जर असेल तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे। नंतर रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट, आता हा ऑप्शन खूप महत्वाचा आहे। काय रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट, आता इथे जर लक्षात घेतलं तर वेटिंग लिस्ट मधून तुमचं रेकमेंडेशन करण्यात आलेलं आहे का, वेटिंग लिस्ट मधनं, म्हणजे ही लिस्ट लावली जात नाही, लक्षात घ्या लावली जात नाही। आता जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत यांच्यामधून फॉर एक्झाम्पल हे जे तुमचं सिलेक्शन आहे ते किती विद्यार्थी घेतले, जवळपास मी असं कन्सिडर करतो 21,000 विद्यार्थी घेतले, ते प्लस आहे 686 समथिंग आहे। 21,000 विद्यार्थी घेतले आणि याच्यामधून काय होणार, स्किल टेस्ट होणार। स्किल टेस्ट मधनं जे विद्यार्थी क्वालिफाईड होतील असं मी समजतो की 21,000 पैकी फॉर एक्झाम्पल किती विद्यार्थी क्वालिफाईड झाले, 16,000 क्वालिफाईड झाले। किती, 16,000 क्वालिफाईड झाले। तर ह्या 16,000 मधून आपल्या ज्या वॅकन्सी आहेत त्या 7,000 फुलफिल होतील आणि यांच्यामधूनच जे काय उरलेले उमेदवार असतील ते वेटिंगला पडतील। लक्षात घ्या वेटिंगला हेच उमेदवार जाणार आहे, म्हणजे ह्या लिस्ट मध्ये जी नावं आहेत हेच वेटिंगला जाणार आहे। ह्या लिस्ट मध्ये ज्यांची नावं नाही आहेत आता त्यांचाही प्रश्न आहे की सर आमची नावं त्या लिस्ट मध्ये नाहीये, 21,000च्या लिस्ट मध्ये नाहीये, मग आम्हाला नंतर वेटिंग लिस्ट मध्ये घेतलं जाईल का, तर नाही। तुम्ही इथून आउट झालेले आहात, ह्या मधलेच उमेदवार सिलेक्ट होणार, त्यांच्यापैकीच काही उमेदवार काय जाणार वेटिंग लिस्ट मध्ये जाणार आहे। त्यांची लिस्ट कशी लागते, त्यांची लागते का लिस्ट लागत नाही, त्यांच्यापैकीच वेटिंग मधले उमेदवार नंतर सिलेक्ट केले जातात। कशावरनं, तुम्हाला 2022 ची केस स्टडी देतो। वेटिंग लिस्ट मधून निवड होते ती कशी होते, मग लिस्ट तर लागत नाही, वेटिंग लिस्ट लागते का, नाही लागत। एमपीएससीने आतापर्यंत लावलेली नाहीये, ह्या वर्षी लावते की नाही माहित नाही, पण आतापर्यंत इतिहास आहे की एमपीएससीने लावलेली नाहीये। मग केस स्टडी आपण घेऊया 2022 ची की 2022 सिलेक्शन कसं झालं। तुम्हाला माहिती असेल की 2022 ची वेटिंग लिस्ट पण लागलेली आहे। ही वेटिंग लिस्ट आणि 2023 चा मेन्सचा रिझल्ट हा एकाच दिवशी लागलाय, दोघंही कधी लागलाय, हे 16 मे 2024 ला लागलेला आहे। आता केस स्टडी आपण थोडक्यात बघूया। बघा 2022 ची ऍड आहे, आता हे सगळे तुम्ही नीट लक्षात घ्या। यामध्ये मराठीच्या जागा होत्या 510, इंग्लिशच्या जागा होत्या 31। आता यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्या जागा दिलेल्या नाहीयेत। त्यानंतर इथे बघितलं तर मुख्य परीक्षा जी झाली त्यांची लिपिक टंकलेखक दुसरा जो पेपर आहे तो झाला 11 फेब्रुवारी 2023 ला मुख्य झाली।
मुख्य झाल्यानंतर त्यांचा रिझल्ट लागला. रिझल्ट कधी लागला बघा, ही लिस्ट जी आहे ती काय, ही आहे लिस्ट तुमची मेन एक्झामिनेशन 2022 ची लिस्ट आहे. काय, लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन स्किल टेस्ट. मराठीसाठी 510 जागेसाठी किती विद्यार्थी सिलेक्ट झाले, 693 विद्यार्थी स्किल टेस्टला अपियर झाले. 510 पैकी 693 बरोबर. त्यानंतर लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन स्किल टेस्ट. बघा याच्यात काय सांगितलंय, 510 जागेसाठी किती विद्यार्थी क्वालिफाईड झाले स्किल टेस्ट, 693च. बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईडच झाले नाहीये. विचार करा, 510 पैकी 663 फार जवळचा हा रेशिओ आहे. त्यानंतर 31 जागा होत्या इंग्लिशसाठी आणि स्किल टेस्ट क्वालिफाईड झाले विद्यार्थी किती आहे, 47 जागा, 31 क्वालिफाईड 47 झालेले आहे. आता त्यानंतर फायनल रेकमेंडेशन लिस्ट लागली 2022 बरोबर. स्किल टेस्ट अपियर सगळे विद्यार्थी कळले. फायनल रेकमेंडेशन लिस्ट कधी लागली आहे, ही लागली 11 जानेवारी 2024 ला लागली, म्हणजे या वर्षात लागली आहे ती. बघा ही फायनल एलिजिबल फॉर रेकमेंडेशन म्हणजे फायनल रेकमेंडेशन आहे. जागा 510 आहे आणि किती रेकमेंड झाले, 503. आता तुम्ही म्हणाल सर इथे 693 होते, मग इथे घेताना हे फक्त 503 कसे घेतले 510च्या जागेस, तर इथे या दरम्यान म्हणजे तुमचं क्वालिफाईड झाल्यानंतर तुमचं डीव्ही पण होतो. लक्षात घ्या, डीव्ही मध्ये जर इश्यू असेल तुमच्या डॉक्युमेंटचे, बऱ्याच जणांचे इश्यू असतात, कोणीतरी काहीतरी टाकलं असतं, सर्टिफिकेट नसतं त्यांच्याकडे प्रॉपर, त्यांचं चुकून काहीतरी टाकलेलं असतं किंवा काही विद्यार्थी येतच नाहीये बरोबर काही, म्हणजे फक्त 503 विद्यार्थी रेकमेंड केले गेले, एलिजिबल फॉर रेकमेंडेशन 503 विद्यार्थी रेकमेंड केले गेले. आता बाकीच्या विद्यार्थ्यांचा इश्यू काय तुम्ही सेपरेट व्हिडिओ घेऊन सांगतो, पण आता ती सांगायची पण गरज झालेली ही प्रोसेस. 503 विद्यार्थी इथे घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रेकमेंडेशन, जागा 31 आहे इंग्लिशला, किती झाले 8च मुलं रेकमेंड केले गेले, किती 8च. आता त्यानंतर रेकमेंडेशन लिस्ट लागल्यानंतर काय झालं ते प्रकरण तुम्हाला सांगत नाही. जेव्हा लिस्टला रेकमेंडेशन लिस्ट 11 जानेवारीला ती लागली, 8 मुलांची लिस्ट लागली. आता पुढे जाऊया आपण. बघा म्हणजे फायनल रेकमेंडेशन झालं, फायनल रेकमेंडेशन नंतर 4 महिन्यात वेटिंग लिस्ट मधून निवड झालेली, ही वेटिंग लिस्ट तुमच्या समोर आहे. 11 जानेवारीला रिझल्ट लागलाय त्यांचा, म्हणजे फायनल रेकमेंडेशन कधी केलंय 11 जानेवारीला केलेलं आहे. आणि इथे बघताय 16/5, मी तुम्हाला आत्ताच बोललो बघा, 16/5 ला त्यांचं काय झालंय, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग मधून हे विद्यार्थी काय झालंय सिलेक्ट केले. किती विद्यार्थी वेटिंग मधून गेले, आता बघा इथे 155 विद्यार्थी वेटिंग लिस्ट मधून सिलेक्ट झालेले आहे. आणि वेटिंग लिस्ट कधी लागली आहे, फायनल रेकमेंडेशन नंतर 4 महिन्यांनी लागलेली आहे. ओके, मग 2022चा थोडक्यात आढावा घेतला आपण की जागा 541 आहे मराठी इंग्लिश म्हणून. मुख्य परीक्षा निकाल लागला होता 3 मे 2023 ला. स्किल टेस्ट या दरम्यान स्किल टेस्टचा निकाल लागला, म्हणजे 3 मे ला तुमचा मुख्यचा निकाल लागला. याच्यातनं स्किल टेस्टला मुलं अपियर झाले. साधारणतः जुलैमध्ये त्यांची स्किल टेस्ट झालेली असावी आणि 14 सप्टेंबरला त्यांचा निकाल पण लागलेला आहे बरोबर. सेम कंडिशन तुम्ही यावर्षी अप्लाय करू शकता. 3 मे आता 16 मेला आपला निकाल लागलेला आहे. त्यानंतर अंतिम शिफारस त्यांनी कधी लावली, मग 16 सप्टेंबर नंतर काय झालंय, डीव्ही झाला आणि डीव्ही नंतर 11 जानेवारीला फायनल रेकमेंडेशन लिस्ट लावली आहे. सप्टेंबर नंतर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या 3 महिन्यामध्ये तुमचं डीव्ही झालं आणि त्यानंतर 11 जानेवारीला फायनल रेकमेंडेशन केलंय आणि वेटिंग लिस्ट मधून निवड झाली. म्हणजे ते फायनल रेकमेंडेशन लिस्ट नंतर 4 महिन्यांनी बघा 11 जानेवारी 16 मे म्हणजे आता निकाल लागला तोच दिवस आहे 2022 चा. वेटिंग लिस्ट मधून निवड झाली विद्यार्थ्यांचा. 16 तारखेला वेटिंग लिस्ट मधून 155 विद्यार्थी मराठीसाठी निवडले गेले. 155 जागा 510 ला 155 वेटिंग मधून घेतले. आता जागा 7000 आहे, म्हणजे वेटिंग लिस्टचे बरेच मुलं क्लिअर होणार आहे, डोंट वरी. आता यावरून 2023 चा एक अंदाज आपण जर बघितला तर जागा 7000 प्लस आहे. मुख्य परीक्षा निकाल आता लागलाय 16 मे ला. स्किल टेस्ट कधी होऊ शकते, शक्यता आहे जुलैमध्ये. मी आता शक्यतेवर बोलतो, 2022 ची केस स्टडी सांगितली तुम्हाला मी. त्यानंतर निकाल कधी लागू शकतो, सप्टेंबर मध्ये निकाल लागण्याचे चान्सेस आहे. अंतिम शिफारस यादी कधी लागू शकते, याच्यानंतर बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 3 महिन्यामध्ये चान्सेस आहेत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे. इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार या 3 महिन्यामध्ये आणि मग जानेवारी 2025 ला. आता इथे पण जर आचारसंहिता लागू झाली विधानसभेची ऑक्टोबरलाच ते असणार आहे, तर त्याच्या अगोदर सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत.
कारण सरकार किंवा संबंधित एमपीएससी काय करू शकते, इथे जर आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहे तर ह्या एक्झाम लवकर पण घेऊ शकते, किंवा जुलैमध्ये तुमची स्किल टेस्ट घेऊन लगेच ऑगस्टमध्ये रिझल्ट लावणं, ऑगस्ट नंतर सप्टेंबर लगेच तुमचं डीव्ही घेणं आणि डीव्ही नंतर मग फायनल मेरिट लिस्ट लावणं, त्याच्यात पण आचारसंहिता लेट होऊ शकतं. पण अंतिम शिफारस लागते म्हणजे प्रोसेसनुसार गेलं तर जानेवारी 2025 पर्यंत तुमची लिस्ट लागण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्ही सर आता 5व्या महिन्यात आहोत, 7 महिने लागतील याला. हो, कारण स्किल टेस्ट तुमची लागणार 2 महिने त्यात जाणार आहे, स्किल टेस्ट नंतर तुमचं डीव्ही त्याला 2 महिने लागणार आहे, 4 महिने, आणि इन बिटवीन आचारसंहिता आली तर हे पोस्टपोन होऊ शकतं, थोडा वेळ लागू शकतो. अंतिम शिफारस यादी जर जानेवारी लागली तर पुढच्या वर्षात मे मध्ये वेटिंग लिस्ट मधून विद्यार्थ्यांची निवड केली जाऊ शकते. आता परत प्रश्न मूळ तोच आहे की तुमची वेटिंग लिस्ट लागणार का, तर वेटिंग लिस्ट लागत नाही. वेटिंग लिस्ट लागत नाही, तेच तुम्हाला अनाऊन्स करतात की जे विद्यार्थी ते वेटिंगला असतात त्याच्यात सिलेक्शन झालेलं आहे असं ते अनाउन्समेंट करतात. तुम्हाला मगाशी दाखवलं बघा, ही जी लिस्ट आहे वेटिंग लिस्ट मध्ये डायरेक्ट लिस्ट समोर येते बघा, इथे दिसते तुम्हाला एलिजिबल फॉर रेकमेंडेशन फॉर वेटिंग लिस्ट. ही वेटिंग लिस्ट मधून मुलांची लिस्ट आहे, हे सिलेक्ट झालं. तुम्हाला आम्हाला कळेल कसं आम्ही वेटिंग लिस्ट मध्ये आहोत की नाही. आता एमपीएससीने आतापर्यंत अशी काही लिस्ट लावलेली नाहीये. सो याच्याबद्दल आपल्याला एमपीएससी ह्या वर्षापासून एमपीएससी काही निर्णय घेतला किंवा मुलांना मेसेज मेलवर काही पाठवलं असेल तर तो आपण विचार एमपीएससीला बोलून बघूया काय म्हणते एमपीएससी. सध्या तरी आतापर्यंतचा त्यांचा निकाल बघता रिझल्ट हा वेटिंग लिस्ट ही लावली जात नाही, आणि लावली जात नाही. आणि वेटिंग मधून कोणते विद्यार्थी सिलेक्ट केले जातात तर जे आता स्किल टेस्टला अपियर झाले, डीव्हीला अपियर झाले आणि फायनल शिफारस यादीमध्ये आले. शिफारस यादीच्या अगोदरची लिस्ट असते म्हणजे ती त्या लिस्ट मधून म्हणजे क्वालिफाईड झाले विद्यार्थी, स्किल टेस्ट क्वालिफाईड, डीव्ही क्वालिफाईड झाले जे विद्यार्थी असतील तेच वेटिंग मध्ये जाऊन पडतील. सो समजलं असेल तर मला नक्की कळवा, कमेंटमध्ये कळवा. काही प्रश्न असतील, अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला टाका, त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा मी प्रयत्न करतो. तुर्तास मी इथे थांबतो. धन्यवाद.